यशस्वी वाटचाल. जुन्या कटुतेचा त्याग. विनायक नावाचा एक कष्टाळू माणूस आपल्या प्रगतीमुळे चर्चेत होता. मात्र त्याच्याच भावकीतील काही लोक मत्सरपोटी सतत त्याचं पाय खेचत असत. त्यांच्या कुरापतींमुळे विनायक खचून गेला आणि एका साधूंकडे सल्ला मागण्यासाठी गेला. साधूंनी विनायकला 2 माठ दिले, एक स्वच्छ पाण्याचा आणि दुसरा घाण पाण्याचा. महाराज म्हणाले, तुला हे दोन्ही माठ घेऊन घरी जायचे, पण अट एकच, घाण पाण्याच्या नादात स्वच्छ पाणी सांडता कामा नये. विनायक चालू लागला. वाटेत नातेवाईकांनी त्याला टोमणे मारून पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे लक्ष देताना विनायकचा तोल गेला आणि स्वच्छ पाण्याचा माठ सांडला. तेव्हा साधू त्याला म्हणाले, विनायक, तुझे मत्सर करणारे नातेवाईक म्हणजे तो घाण पाण्याचा माठ आहेत. तू जितका वेळ त्यांच्या वाईट वागण्याचा विचार करशील, तितकीच तुझी स्वतःची प्रगती सांडत राहील. प्रगती हेच उत्तर. तुमच्यावर जळणाऱ्या लोकांसाठी तुमची प्रगती हेच सर्वात मोठे उत्तर असते.